सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झालेलं आहे. भाजपमधीलच तम्मानगौडा रवी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता अपक्ष लढू हा पवित्रा आता सध्या घेतलेला आहे. म्हणजे जत तालुक्यात तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झालेलं आहे. पण तम्मानगौडा रवी पाटील यांची नाराजी दूर करण्याचा बीजेपीने भरपूर असा प्रयत्न सुद्धा केला. पण त्यांच्या मनातील नाराजी काही दूर झाली नाही की केली गेली नाही, यावर सुद्धा बऱ्याच चर्चा होताना दिसत आहेत. तसा तालुक्यातील विकासपुत्र आणि भूमिपुत्र हा वाद अजून सुद्धा चालू आहे. गोपीचंद पडळकर यांना बीजेपी कडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हापासून बीजेपी मध्ये दोन गट निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली. त्यावेळी प्रकाशराव जमदाडे यांनी सुद्धा अर्ज भरला होता आणि तम्मानगौडा रवी पाटील यांनी सुद्धा अर्ज भरला होता. या दोघांचेही अर्ज भरताना त्यांच्यासोबत जत तालुक्यातील वरिष्ठ नेते ते म्हणजे विलासराव जगताप हे सुद्धा उपस्थित होते. पण यामध्ये प्रकाशराव जमदाडे यांची नाराजी बहुतेक दूर झाली की नाही माहीत नाही. पण प्रकाशराव जमदाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. पण तम्मानगौडा रवी पाटील यांनी अर्ज माघारी न घेता अपक्ष जनतेच्या विश्वासात लढू असा पवित्रा त्यांनी घेतला. पण आपल्याला तिकीट मिळणार की नाही मिळणार याचे संकेत बीजेपीने अगोदरच दिले होते. पण हे तम्मानगौडा रवी पाटील यांना ओळखता आले नसतील का, की त्यावर हायकमांडनी त्यांना संभ्रमात ठेवलं होतं, यावरच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हेट्स. जत विधानसभा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. 288 म्हणजे शेवटचा मतदारसंघ आहे. कर्नाटक बॉर्डर लगतचा हा मतदारसंघ असल्यामुळे इथे भरपूर अशा जाती बहुजन समाज भरपूर आहे इथं. त्यामध्ये जर लोकसभेचा कौल बघायला गेलं तर संजय काका पाटील यांना जत तालुक्यामधून बीजेपीच्या पाट्यात भरपूर असं आघाडीचं मतदान इथं मिळालं होतं. त्यामुळे हा मतदारसंघामध्ये आता चुरशीने लढाई होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचं कारणही तशीच आहे. कारण बीजेपीने स्टार प्रचारक असलेले त्यांचे गोपीचंद पडळकर यांना तिथं अधिकृत अशी उमेदवारी दिली आणि तिथूनच बीजेपी मध्ये एक बंडाची भिंत अशी उभारली गेली. ती बंडाची भिंत होती ती म्हणजे भूमिपुत्र आणि विकासपुत्र या नावाने. त्यामध्ये तम्मानगौडा रवी पाटील हे आता भूमिपुत्र आहेत म्हणून हे इलेक्शन लढवत आहेत. तर याचं कारण म्हणजे आपण एका वर्षा अगोदर जर बघायला गेलं तर लोकसभा इलेक्शनच्या अगोदरच तम्मानगौडा रवी पाटील यांनी जत तालुक्यामध्ये बीजेपीच्या वॉर रूमची सुरुवात केली होती. तिथूनच प्रचाराची आणि प्रसाराची सर्व काही कामे तम्मानगौडा रवी पाटील हे तिथून बघत असत. तशी बीजेपीची कार्यालये तालुक्यात भरपूर आहेत. काही व्यावसायिक मंडळी सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा बीजेपीचं कोणतं ना कोणतं पद आहे आणि त्या पदानुसारच व्यवसायालगतच बीजेपीच्या कार्यालयाची सुद्धा सुरुवात त्यांनी केली आहे. त्यामुळे बीजेपीचं नवीन वॉर रूम होतंय हे काही जनतेसाठी नवीन नव्हतं. कारण बीजेपीमध्ये जितके नेते तितकेच कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि कार्यालय सुद्धा तितकेच आहेत. सुमारे एक वर्ष आधी संजय काका जतच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याजवळ तम्मानगौडा रवी पाटील यांनी आपण आमदार पदासाठी इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं होतं आणि त्यासाठी संजय काकांनी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या असल्याच्या बातम्या स्थानिक पत्रकारांनी लावलेल्या आहेत. त्यामुळे तम्मानगौडा रवी पाटील यांची आमदारकीसाठी इच्छुकता तेव्हापासून दिसून येते. त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणेच काम हे करण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य असो, शेतकऱ्यांची कामं असो किंवा कोणतं आंदोलन असो, यावर ते आक्रमकतेने बोलू लागले. पण त्यावेळेलाच वरिष्ठांच्या मनात काय होतं हे नेमकं ओळखायला रवी पाटील चुकले असतील. कारण त्यावेळी तालुक्याशी संपर्क होता तो म्हणजे गोपीचंद पडळकरचा आणि त्यांचा तालुक्याशी वाढता संपर्क सुद्धा होता. त्यावरती विधान परिषदेवर आमदार असताना त्यांना मिळाला निधी जो जत तालुक्यासाठी वापरत आहेत, त्यांचे दौरे तालुक्यात होत आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तर गोपीचंद पडळकर आमदार अशा भिंतीवरच्या रंगोटी सुद्धा पूर्ण तालुक्यात केल्या होत्या. केंद्रात असलेली सत्ता एखाद्या उमेदवाराला कोणत्या तालुक्यात लॉन्च करायचं आहे हे ठरवतात. त्यावेळेला त्या उमेदवाराच्या मार्फत त्या तालुक्याला निवडणुकी अगोदर जो काही निधी दिला जातो तो उमेदवारी मिळणार आहे यासाठी दिला जातो हे ओळखायला तम्मानगौडा रवी पाटील यांना बराच वेळ गेला असंही बोललं जाते. पण तोपर्यंत तम्मानगौडा रवी पाटील यांनी संवाद यात्रा असो किंवा लाडकी बहीण योजनेचा प्रचार असो किंवा महायुती सरकारच्या कोणत्याही सरकारी स्कीमचा प्रचार करण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्ची घातले असल्याचं सुद्धा काही जाणकार सांगतात. एकीकडे तम्मानगौडा रवी पाटील हे सर्व करत असताना गोपीचंद पडळकर यांना केंद्रातून निधी तालुक्यासाठी मिळत होता, तेही खर्च करत होते. पण या संभ्रमात राहिले ते म्हणजे तम्मानगौडा रवी पाटील. त्याला कारणही तसंच होतं. ज्यावेळी भाजपचे खासदार अजित गोपछडे हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्रचार सभा घेतली. प्रचार सभा घेऊन झाल्यानंतर डॉक्टर रवींद्र आडळे यांच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की वीरशैव लिंगायत समाज इथे लिंगायत आणि एकत्र यावं आणि आपली ताकद दाखवावी. राजकीय क्षेत्रामध्ये सर्व लिंगायतांनी एकत्र येऊन आपापसात समन्वय करून एकच नेता कोणीतरी नेता पुढे करावा आणि बाकी सर्वांनी त्याच्या पाठीमागं राहावं. तरच लिंगायत समाजाचा विकास होईल, तरच जत विधानसभेचा विकास होईल
असं स्पष्ट मत मी माझ्या आजच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं आहे, असं पत्रकाराशी बोलताना गोपछडे यांनी सांगितलं होतं. त्यावेळी तम्मानगौडा रवी पाटील हे लिंगायत समाजाचे असल्यामुळे त्यांना ते वाक्य तिकीट आपल्याला मिळेल असा संकेत आहे का असं त्यांना वाटलंही असावं, अशाही चर्चा आहे. आता यावरच दुसरी बाजू बोलायचं झालं तर बीजेपी म्हणतो की आम्ही जातीवाद करत नाही. मग उघडपणे गोपीचेड यांनी म्हटलेलं वाक्य कशाचं समर्थन करतं हे जनतेने ठरवावं. आता या सर्व प्रकरणामध्ये साधी सोपी गोष्ट जर लक्षात घ्यायचं म्हटलं आणि त्यांचं जर गणित लक्षात घ्यायचं म्हटलं तर एखाद्या गोष्ट आपल्याला मिळावी किंवा कोणीतरी त्याची जर आपल्याला आशा दाखवली असेल आणि आपण त्यासाठी भरमसाठ असा पैसा जर ओतला असेल आणि जर ती वस्तू आपल्याला जर नाही मिळाली तर बंड हे होतच. आणि हा काहीसा प्रकार इथं सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पक्षाचे चिन्ह घेऊन केला त्यांनी प्रचार, तालुक्यातील पूर्व भागातील पक्ष उभारण्यासाठी केला त्यांचा प्रयत्न आणि तिकिटासाठी झालेले हे विभाजन, त्यामुळे हे होणारच होतं हे नक्की दिसत होतं. पण बीजेपीने हा गेम मुद्दामून खेळला असेल का? कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना एखाद्या पदाची आशा दाखवून तिथं दुसरा उमेदवार आणायचा आणि त्याला थोडं मागं ठेवायचं, ही खेळी राजकारणात नवीन नसते. पण त्याचे बळी पडतात ते असे कार्यकर्ते. एखाद्या तालुक्याला एखादा समाज जास्त असल्याने आणि एखाद्या समाजाच्या विरोधात एखाद्या व्यक्ती प्रखरतेने बोलतोय, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जवळ करून तो व्यक्ती कुठून निवडून येईल, त्याचा समाज कोणत्या तालुक्यात जास्त आहे असा आराखडा तयार करून त्या व्यक्तीला त्या तालुक्यात उभा करण्याची ही स्ट्रॅटेजी बीजेपी वापरते. यालाच राजकारण म्हणतात. अशा सुद्धा चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे आणि तेच सामान्यांना समजण्याच्या पलीकडचं असतं. त्यामुळे नंतर हे बंड पक्षांतर चालू होतं. आता महाराष्ट्रातला युवा पिढीचा जर वर्ग बघायला गेलं तर युवा पिढी बऱ्याच वेळा असे सुद्धा म्हणत आहेत की तो सतरंजी उचलणारा, तुम्ही फक्त सतरंजी उचला, असं एक पक्ष एका पक्षाला आता सध्या आपण बघायला गेलं तर दोष देताना, कार्यकर्त्यांना दोष देताना दिसतो. तर जर तालुक्याची परिस्थिती बघायला गेलं तर खरंच निष्ठावंतांना बाजूला सारून जर त्यांनी तालुक्यात त्या पक्षाचं जर कामच केलं असेल आणि त्यांना जर बाजूला सारून दुसरा उमेदवार तिथे येतोय असं म्हटलं तर फक्त त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सतरंजी उचलायचं काम आहे का असं सुद्धा चर्चा आता होताना दिसत आहे. कारण आता तो प्रचार पहिलं बीजेपी काँग्रेसच्या दरम्यान असं करताना दिसत होती की तुम्ही फक्त सतरंजी उचला, तुम्हाला पद मिळणार नाही, घराजनीशाही वगैरे. पण आता हे पारडं उलटं फिरलंय आणि जत तालुक्यात असा प्रचार होतोय की आता फक्त तालुक्यातील बीजेपीच्या लोकांनी फक्त सतरंजीच उचलायच्या का, असा सुद्धा चर्चा आता तालुक्यातून होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे बीजेपीनं जे काही तालुक्यात वातावरण निर्मिती केली त्या तालुक्याच्या स्थानिक लोकांवरती हा इतका असा गाढा परिणाम झालेला आपल्याला यामधून दिसून येतो. महाराष्ट्रात जातीवादावर मतदान होत नाही हे कोणी जरी म्हटलं तरी सुद्धा ही आपल्या डोळ्यावर बांधलेली एक पट्टी आहे. बाकी सर्व जातींना माहीत आहे की आपल्या जाती आपल्या कोणत्या तालुक्यात किती आहेत आणि त्या आधारेच आपण आपल्या जातीचा उमेदवार निवडून आणायचा कसा, यासाठी ती जात त्या पद्धतीने प्रयत्न करते. त्यामुळे येणारा महाराष्ट्र किंवा आता होणारी इलेक्शन यावरून तरी जातीवाद नाही म्हणून झालर टाकली असली तरी सुद्धा सामान्य जनतेत रिपोर्टिंग करत असताना निवडणूक ही फक्त जातीवादावर होणार आहे अशा दबक्या चर्चा सुद्धा तालुक्यातून होताना दिसत आहे. याची कारणं जर सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला एक दोन कारणं सांगेन. मी त्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणारच आहे तुम्हाला स्पष्टमध्ये. थोडी हिंट मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे जातीवादाचं राजकारण नसलं तरी सुद्धा अजून काही चॅनलवरती काही रेकॉर्डिंग वगैरे व्हायरल होत आहेत. त्या रेकॉर्डिंग तुम्ही ऐका, त्यावरून समजेल तुम्हाला की जातीवाद काय होत आहे आणि तो प्लॅन कोण करत आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. कारण ती भाषा जच्ची नसताना सुद्धा ती दोन व्यक्ती बोलत आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने बोलत आहेत. म्हणजे कोणत्याही एखाद्या समाजाला बदनाम करण्यासाठी काहीही षडयंत्र केलं जाते. आता मी समाजाची नावं घेत नाही कारण आपल्याला जातीवाद करायचा नाही, पण सध्या चाललेलं तालुक्यातलं वातावरण जर बघता की पूर्ण जातीवादात ढळून निघालेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि काही चॅनल जातीवादाला थारा सुद्धा देत आहेत. हे पाहून मला त्याची खंत सुद्धा वाटते. सरते शेवटी मित्रांनो एवढंच की मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं होतं की फक्त कार्यकर्ता निष्ठावंत असतो, नेता निष्ठावंत नसतो. त्याचप्रमाणे पदरमोड करून कोणत्याही पक्षाचं चिन्ह उरावर मिळवू नका, कारण त्या चिन्हाचा प्रचार होईल, तुमचं वैयक्तिक जीवनावर काही सुद्धा होत नाही. समाजकारणच करायचं असेल तर त्यासाठी राजकारणाची गरज नाही आणि समाजकारणच असं करा की वैयक्तिक जनतेनं म्हटलं पाहिजे की हा उमेदवार आम्हाला पाहिजे. आणि असं होणं हे आताच्या काळात शक्य नसल्यामुळे आपण फक्त आता काही चाललेलं जे काय आहे त्याचा निकाल बघूया. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.